नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वराज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अतिशय सोपा टॉपिक ज्याचं नाव आहे शब्दसिद्धी. आपण उपसर्ग घटित, प्रत्यय घटित हे शब्द, सामासिक शब्द नक्कीच ऐकले असतील. हे सर्व टॉपिक या शब्दसिद्धी टॉपिक मधलेच उपप्रकार आहेत. वर्ग 5वी पासून तर वर्ग 12वी पर्यंत किंवा त्याच्यानंतरही ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 2 ते 4 मार्कासाठी येणारा हा सोपा टॉपिक आणि यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत या आपल्या व्हिडिओमधून. चला तर सुरू करूया आपला शब्दसिद्धी हा मराठी व्याकरणातील सोपा टॉपिक. शब्दसिद्धी. मग शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्द कसा बनतो? शब्द कसा बनतो म्हणजे शब्द कसा सिद्ध होतो? शब्द तयार कसा होतो? हे आपण या शब्दसिद्धीमधून शिकणार आहे, की शब्द तयार कसा होतो? कशा पद्धतीने शब्द तयार होतो? शब्द तर भरपूर पाहिलेले आहेत. परंतु शब्द तयार कसा होतो? हे आपण या शब्दसिद्धीमधून शिकणार आहोत. मग या शब्दसिद्धीचे काही उपप्रकार पडतात. उपप्रकाराचे पण उपप्रकार पडतात. मग या शब्दसिद्धीचे 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित शब्द. पहिला सिद्ध शब्द, दुसरा साधित शब्द. सिद्ध शब्दाचे 4 उपप्रकार पडतात. एक तो तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. हा तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय ज्याला आपण देशी शब्दाला देशज शब्द असे सुद्धा म्हणतो. आणि या साधित शब्दाचे 4 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द. उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त, सामासिक हे 4 उपप्रकार या साधित शब्दाचे पडतात. शब्द सिद्धीचे 2 उपप्रकार, सिद्ध शब्द, साधित शब्द. सिद्ध शब्दाचे 4 उपप्रकार ज्याच्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी किंवा देशज शब्द आणि परभाषीय शब्द. साधित शब्दाचे 4 उपप्रकार, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द असे हे शब्दसिद्धीचे 2 उपप्रकार, 2 उपप्रकाराचे 4-4 म्हणजे 8 उपप्रकार आज आपण अभ्यासत आहोत. त्याच्यामधला पहिला सिद्ध शब्द हा उपप्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. सिद्ध शब्द म्हणजे काय? सिद्ध शब्द म्हणजे शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेमध्ये केला गेलेला उपयोग. शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेमध्ये केला गेलेला उपयोग म्हणजे सिद्ध शब्द. मग या शुद्ध शब्दाचे जे 4 उपप्रकार पाहायचे त्याच्यातला पहिला उपप्रकार पाहायचा आहे आपल्याला तत्सम शब्द. कुठं पाहायचा आहे? तत्सम शब्द त्याचा पहिला उपप्रकार पाहायचा आहे. संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे. हां, संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे त्यामध्ये कोणताही बदल न होता ते आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्या सर्व शब्दांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणतो. काय म्हणतो? तत्सम शब्द. जे संस्कृत भाषेतील शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. मग कोणते शब्द आहेत ते? तो हे शब्द विद्यार्थी, तो शब्द आहे संस्कार, तो शब्द आहे स्वामी, तो शब्द आहे कर्म, तो शब्द आहे वाणी, सत्य, कीर्ती आहे तो शब्द, श्रम आहे, शत्रू आहे, पुरुष आहे, वृक्ष आहे, ईश्वर आहे, पुत्र आहे, संत हा शब्द सुद्धा संस्कृत भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे आणि कोणताही त्याच्यामध्ये काय झालेला नाहीये, बदल झालेला नाहीये. ज्ञान शब्द आहे, चंद्र शब्द आहे, शक्ती, चतुर, प्रहार, कन्या, प्राणी हे सर्व शब्द संस्कृत भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्यामध्ये सृष्टी हा शब्द आहे, मंत्री हा शब्द आहे, क्रांती हा शब्द आहे, जननी, गुरु, पत्नी, सूर्य, मुख, कर, बंधू, धाम, प्राण, जन्म, परंतु हे सर्व शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. परंतु कोणताही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही. त्याला म्हणतात तत्सम शब्द. त्याला काय म्हणतात? तत्सम शब्द. पहा विद्यार्थी शब्द आपण सहज आपल्या मराठी भाषेमध्ये त्याचा वापर करतो. परंतु हा संस्कृतमधला शब्द आहे. मुख असेल शब्द कर ज्याला आपण मराठीमध्ये हात म्हणतो. दा कर या शब्दाला मराठीमध्ये आपण हात म्हणतो. परंतु कर हा शब्द संस्कृत भाषेमधला आहे बघा. नेहमी वापरतो आपण चंद्र हा शब्द, नेहमी वापरतो आपण सूर्य हा शब्द. हे शब्द संस्कृत भाषेमधले आहेत. त्याला आपण तत्सम शब्द म्हणायला पाहिजेत. म्हणजे तत्सम शब्द आहेत ते. ते आपल्या मराठी भाषेमध्ये वापरले त्याला आपण आपल्या मराठी व्याकरणामध्ये तत्सम शब्द म्हणतो जे संस्कृतमधून
आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. पट पट आणि सोपे एकदम सोपी व्याख्या, सोपे शब्द आणि सोपा हा टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. आता हे त्यानंतर तद्भव शब्द. तद्भव शब्द काय? पहा, काही शब्द संस्कृत भाषेतून आपल्या भाषेत आलेले आहेत, मराठी भाषेत. त्याच्यामुळे ते थोडाफार बदल झालेला आहे. संस्कृतमधून आलेत, पण थोडाफार बदल झालेला आहे आणि मराठीमध्ये त्यांनी एंट्री मारलेली आहे. त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. मग ते कोणते शब्द आहेत? पहा, मी तुमच्यासाठी एकीकडून मराठी भाषेमध्ये आणि एकीकडून संस्कृत भाषेमध्ये दोन्ही शब्ददा सांगितलेले आहेत, की संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात, ते मराठी भाषेमध्ये त्याच शब्दाला काय म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला पद म्हणतात, तर मराठी भाषेमध्ये त्याला पाय म्हणतात. संस्कृतमध्ये शर्करा म्हणतात, मराठीमध्ये साखर म्हणतात, इंग्रजीमध्ये शुगर म्हणतात. त्याला संस्कृतमध्ये उष्ण म्हणतात, मराठीमध्ये ऊन म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला हॉट म्हणतात. त्याला गंधर्व हा शब्द संस्कृतमधून वापरला जातो, गाढव हा शब्द मराठीमधून वापरला जातो आणि इंग्रजीमधून तुम्हाला माहीतच आहे त्याला काय म्हणतात. तर नंतर पर्ण हा शब्द आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पान म्हणतो. पर्णच थोडा बदलला, त्याला पान केलं. कर्ण हा शब्द संस्कृतमधला आहे, आपण त्याला मराठीमध्ये कान म्हणलं. शाला हा शब्द संस्कृतमधला आहे, आपण त्याला मराठीमध्ये शाळा म्हणलेलं आहे. देवालय हा शब्द संस्कृत भाषेमधला आहे, आपण त्याला देऊळ केलेलं आहे. ग्राम हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, आपण त्याला गाव हे तयार केलेलं आहे. सर्प हा शब्द आपण संस्कृतमधला मराठीमध्ये आणताना त्याला साप शब्द तयार केलेला आहे. बघा, अरण्य हा शब्द आहे, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये आणताना रान हा शब्द तयार केलेला आहे. भगिनी हा शब्द आहे, आपण त्याला मराठीमध्ये आणताना बहीण हा शब्द तयार केलेला आहे. कर्म हा शब्द संस्कृतमधला आहे. त्याला आपण काम हा शब्द मराठीमध्ये तयार केलेला आहे. मृदा हा शब्द मराठीमध्ये आहे, सॉरी, मृदा हा शब्द संस्कृतमधला आहे, परंतु त्याला आपण माती हा शब्द तयार केलेला आहे. बघा तुम्ही, चाक हा शब्द आपल्या मराठी भाषेमधला आहे, पण त्याला संस्कृतमध्ये चक्र म्हणतात, म्हणजे त्याला आपण चाकमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. सोपे शब्द आहेत, तद्भव शब्द संस्कृतमधून आलेले शब्द मराठीमध्ये म्हणून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडाफार बदल केलेला आहे आणि आपण त्याला मराठीमध्ये त्याचा वापर करतोय. आता पाहायचंय देशी शब्द. देशी शब्द म्हणजे आपल्या मूळ मराठीमध्ये तयार झालेले शब्द. मूळ मराठीमध्ये शब्द तयार झालेले आहेत, तर दुसरीकडून थोडाफार त्याचा आधार घेतलेला आहे, परंतु त्याचा सगळा सार मराठीमधला आहे. कुठेतरी थोडासा आधार काही शब्दामध्ये घेतला असेल, पण तो त्याचा मूळ हे मराठीमधलं आहे. मग कोणता शब्द आहे तो? दगड हा शब्द आहे. अस्सल मराठी शब्द. पीठ हा शब्द आहे. त्यानंतर उजेड हा शब्द आहे. त्यानंतर उडी हा शब्द आहे. त्यानंतर लाकूड हा शब्द मराठीमधला आहे. जर पासाल पायरी हा शब्द मराठीमधला आहे. ओठ हा अस्सल मराठीमधला शब्द आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये तयार झालेला. डोळा, ज्याला आपण हे संस्कृतमध्ये नेत्र म्हणतो. त्यानंतर घर हा शब्द आहे. संस्कृतमधला शब्द हा मराठीमधला, अस्सल मराठीमधला शब्द आहे, ज्याला आपण मांजर म्हणतो. हा पण मराठी शब्द आहे. रस्ता हा शब्द मराठीमधला आहे. पाऊस हा शब्द मराठीमधला आहे. भाची हा शब्द मराठीमधला आहे. सॉरी, भाजी हा शब्द मराठीमधला आहे. दार हा शब्द मराठीमधला आहे. कुत्रा असेल, खिडकी असेल, टोपली असेल, मुलगी असेल, गाय हा मराठी शब्द आहे. पाणी असेल, ऊन असेल, कापड असेल, वारा असेल, मुलगा असेल, माती असेल, ओटा हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये तयार झालेला आहे. गाडी हा शब्द असेल, शेत हा शब्द असेल, सकाळ, हात जो आपण कर म्हणून संस्कृतमध्ये त्याचा काय करतो, वापर करतो. पाय असेल, रात्र असेल, तवा असेल, डोके असेल, अंगण असेल, भाकर असेल, चिमणी हा शब्द असेल, जो आपल्या सण मराठी भाषेमधला आहे. डोंगर असेल, वारकरी हा शब्द बघा किती वारकरी हा शब्द आपल्या मराठी भाषेमधला आहे. दिवस असेल, सायंकाळ असेल, भाव असेल, ग्राम हा शब्द संस्कृतमधला आहे, परंतु भाव हा शब्द मराठी भाषेमधला आहे. हे सर्व शब्द हे काय म्हणून ओळखले जातात? तर देशी शब्द म्हणून ओळखले जातात. ज्याला देशज हा एक नाव आहे. देशी किंवा देशज म्हणून हे शब्द ओळखले जातात. त्यानंतर पुढचं टॉपिक आहे तो म्हणजे परभाषीय शब्द. आता मराठी भाषेत इतर भाषेतून आलेले शब्द आहेत. उदाहरणार्थ, चालता बोलता आपण म्हणतो टेबल, आपण म्हणतो फोन, मोबाईल, चार्जर, कॅलेंडर, विंडो,
आपण खिडकी म्हणत नाही आता, आता विंडो म्हणतो आपण. मग असे काही शब्द आलेले आहेत, जे इतर भाषेतले शब्द आहेत, पण मराठीमध्ये आलेले आहेत ते. त्या शब्दांना काय म्हटलेलं आहे? परभाषीय शब्द. जे मराठी भाषेत इतर भाषेतून आलेले शब्द आहेत, त्यांना परभाषीय शब्द म्हणलेले आहेत. मग कोणत्या भाषेतून आलेले शब्द? मग काही कानडी भाषेतून आलेले आहेत, काही गुजराती भाषेतून आलेले आहेत. मग कोणते आहेत कानडी भाषेतून आलेले शब्द? मग आवळा हा कानडी भाषेतला शब्द आहे. मराठीमध्ये त्याचा वापर करतो. चाकरी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. आपण त्याचा मराठीमध्ये वापर करतो. कोरडा हा शब्द मराठी भाषेतला आहे. आपण त्याचा मराठीमध्ये वापर करतो. बांबू हा शब्द असेल, किल्ली हा शब्द असेल, अण्णा हा शब्द असेल, चिंच हा शब्द असेल, गांजर हा शब्द असेल, बांगडी हा शब्द असेल, तांब्या हा शब्द असेल, अडकित्ता आणि खलबत्ता तर शहरातल्या मुलांना याचा कोणत्या वस्तू आहेत, वस्तू माहीत नाहीयेत. परंतु अडकित्ता आणि खलबत्ता हे दोन्ही शब्द कानडी भाषेमधले आहेत. त्यानंतर तूप हा शब्द आहे, झुरळ हा शब्द आहे, हे सर्व शब्द कानडी भाषेमधले शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ते आपण कशामध्ये वापरतोय? मराठी भाषेमध्ये वापरतोय. पांढऱ्या अक्षरामध्ये मलमपट्टी दिसत असेल तुम्हाला, घी हा शब्द दिसत असेल, ढोकळा हा शब्द दिसत असेल, संत्रा हा शब्द दिसत असेल, बरकत हा शब्द, हे सर्व शब्द गुजराती भाषेमधले. कोण्या भाषेमधले? गुजराती भाषेमधीलही शब्द, भरपूर सारे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि आपण सहज लिहिल्या त्या शब्दांचा काय करतो? वापर करतो. त्यानंतर हवेली आहे, त्यानंतर डब्बा आहे, त्यानंतर छोकरा. हा हिंदीमधला नाही मित्रांनो. हा गुजराती भाषेमधला शब्द आहे, जो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये नंतर चष्मा हा शब्द आहे, हिशोब हा शब्द आहे, पडदा आहे, खेडूत आहे, गरबा आहे, मथळा आहे, इजा आहे, रिकामटेकडा, चरखा, सल कधी असेल, जेमतेम असेल, लागवड हा शब्द पहा. असं वाटत नाही लागवड हा शब्द गुजराती भाषेमधला. परंतु तो गुजराती भाषेमधला शब्द आपण आपल्या मराठी भाषेमधले घेतलेला आहे. तर पहिले आपण कानडी भाषेतून आलेले शब्द, त्यानंतर गुजराती भाषेमधून आलेले शब्द पाहणार आहोत. आपण इंग्रजी भाषेमधून आलेले शब्द आणि हिंदी भाषेमधून आलेले शब्द. मग कोणते एक इंग्रजी भाषेमधून आलेले शब्द? तुम्ही तुमच्या आजूबाजूला ना एक नजर जर टाकली, अशी जर नजर वळवली, तर तुम्हाला खूप सारे असे इंग्रजी भाषेमधून आलेले शब्द तुम्हाला दिसतील तुमच्या आजूबाजूला. चार्जर असेल, टेबल असेल, लाईट असेल, त्यानंतर पॉट असेल, विंडो आहे. भरपूर सारे शब्द आहेत, जे आपण काय केलेले तर इंग्रजी भाषेमधून आणून आपल्या मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला विंडो आहे. सिनेमा हा शब्द, कप, चहाचा कप, टी, हे शब्द, बस, बूट, त्याला आपण पादत्राणे मराठीमध्ये म्हणतो किंवा जोडी म्हणतो. रेडिओ, सायकल, हॉस्पिटल ज्याला आपण दवाखाना म्हणतो. पेपर, टेलिफोन, फोन, नोटबुक, टीव्ही ज्याला दूरचित्रवाणी म्हणतो आपण, ऑफिस, डिग्री ज्याला पदवी म्हणतो आपण, माईक, पार्सल, आईस्क्रीम, हे सर्व शब्द इंग्रजीमधले आणि असंख्य असे शब्द इंग्रजीमधले आपण काय करत आहोत? आपल्या मराठी भाषेमध्ये सहज लिहिलंय त्याचा वापर करत आहोत. मग आता हिंदी भाषेमधून कोणते शब्द आलेले आहेत मराठी भाषेत? ज्याला आपण परभाषीय शब्द म्हणतो. मग त्याच्यामध्ये छेचा आहे, मेला, आपण त्याला यात्रा म्हणतो. गल्ली हा शब्द आहे, खराब. भरोसा म्हणजे विश्वास हा शब्द आहे, जो हिंदी भाषेमधून आपल्या भाषेमध्ये आलेला आहे. उपकार हा शब्द आहे, चुपचाप म्हणजे शांतपणे हा शब्द आहे. घबराट असेल, कारवाई असेल, किसान हा शब्द आहे. त्यानंतर बात, बासुंदी, थैली, नाम म्हणजे नाम हा शब्द आहे. करोड, भाई, रसोई, सकूच, सगळं काही, कक्षा, शाळा, हे सर्व शब्द हिंदी भाषेमधून येऊन आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. हिंदी भाषेतले शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत म्हणून त्यांना आपण परदेशीय शब्द म्हणतो. पण 4 टॉपिक जे पहिले 4 टॉपिक. 4 टॉपिकमध्ये आपण पहिला तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. तत्सम शब्दामध्ये पाहिला की संस्कृत मधला शब्द जशाच्या तसा मराठी भाषेमध्ये वापर केला जातो. तद्भव शब्दात पाहिलं की संस्कृत मधल्या शब्द थोडाफार बदल केला जातो. त्या शब्दाचा थोडाफार बदल केला जातो. आपण पाहिलं देशी शब्द, देशज शब्द जे मराठी भाषेत या मराठी मूळ मातीमध्ये तयार झालेले शब्द. आपण पाहिले परभाषीय शब्द जे मराठी भाषेमधून आलेले आहेत, गुजराती भाषेमधून आलेले आहेत, जे काही शब्द इंग्रजी भाषेमधले आलेले आहेत, जे काही शब्द हिंदी भाषेमधून आपल्या भाषेमध्ये आलेले त्यांना देशीय शब्द म्हणतात. त्यानंतर आता पाहायचं आपल्याला साधित शब्द. आपण सिद्ध शब्दाचे उपप्रकार पाहिले, सिद्ध शब्द पाहिला. आता पाहायचंय आपल्याला साधित शब्द. मग साधित शब्दामधला
पहिला उपप्रकार आहे उपसर्ग घटित, परंतु त्याआधी साधित शब्दाची सोपी, सुटसुटीत आणि पटकन लक्षात येण्यासारखी व्याख्या पहा. मागे किंवा पुढे. मागे लावा किंवा पुढे लावा. मागे लावा, मागे लागणारा किंवा पुढे लागणारा जो अक्षर समूह असतो किंवा अक्षर असतो. मागे लागणारा किंवा पुढे लागणारा अक्षर समूह किंवा अक्षर असतो. त्यांना काय म्हटलेलं आहे? साधित शब्द म्हटलेलं आहे. मागे लागतो किंवा समोर लागतो. दोन्हीपैकी एका ठिकाणी लागतो. त्याला म्हटलेलं आहे साधित शब्द. त्याच्यातला पहिला उपप्रकार आहे उपसर्ग घटित शब्द. कोणता? उपसर्ग. नेहमी ऐकलं असेल. मित्रांनो, तुम्ही नेहमी ऐकलं असेल उपसर्ग घटित शब्द ओळखा, उपसर्ग घटित उपसर्ग लिहा, प्रत्यय लिहा, प्रत्यय घटित शब्द ओळखा, नेहमी वाचलं असेल. तर ते हेच आहे. पुन्हा मग उपसर्ग घटित काय सांगतं? शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. उद्या शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना काय म्हणतात ना? उपसर्ग म्हणतात आणि त्यापासून तयार झालेल्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. काय कठीण आहे त्यामध्ये? काही कठीण नाहीये त्यामध्ये. एकदम सोपी, सुटसुटीत अशी व्याख्या आहे, की शब्दाच्या आधी लागणाऱ्या शब्दाला उपसर्ग म्हणतात आणि उपसर्ग लागल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात उपसर्ग घटित. उदाहरण आपल्यासमोर घेतलेलं आहे. रमेशने जागेत अतिक्रमण केलंय. तर या अतिक्रमण या शब्दावर काय आहे? जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचंय. क्रमणला अति लागला. इथे दिसत तुला या वाक्यात क्रमण या शब्दाच्या आधी अति हा शब्द लागलाय. कोणता शब्द लागलाय? अति. अति लागलाय हा उपसर्ग आहे. अति. अतिक्रमण. अति हा उपसर्ग आहे. क्रमण हा मूळ शब्द आहे. मग क्रमणला अति लागला, अतिक्रमण झालं. म्हणजे शब्दाचा काय बदलला? अर्थ बदलला आणि अतिक्रमण हा प्रत्ययघटित शब्द तयार झाला. उदाहरणार्थ हार हा मूळ शब्द आहे. उप लागला, उपहार झाला. मान हा मूळ शब्द आहे. काय लागलं? अप लागलं, अपमान झाला. क्षय हा मूळ शब्द आहे. अति लागलं, अतिशय झालं. काय झालं? अतिशय झालं. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काही उपसर्ग आणि काही उपसर्ग घटित शब्द आपल्याला पाहायचेत. आता पहा इथं अति हा उपसर्ग आहे. अति लोभला लागला, अतिलोभ झाला. क्रमणला लागला, अतिक्रमण झाला. रेगला लागला, अतिरेक झाला. प्रसंगला लागला, अतिप्रसंग झाला. अभि हा उपसर्ग पहा किती शब्दांना लागला. मानला लागला, अभिमान झाला. प्रायला लागला, अभिप्राय झाला. नंदनला लागला, अभिनंदन झालं. रुचीला लागला, अभिरुची झालं. मुख या मूळ शब्दाला अभि हा उपसर्ग लागला, अभिमुख झालं. नय या मूळ शब्दाला अभि लागला, अभिनय झालं. अनु हा उपसर्ग पहा. रूप या मूळ शब्दाला अनु लागला, अनुरूप झालं. करण या मूळ शब्दाला अनु लागला, अनुकरण झालं. कुल या मूळ शब्दाला काय लागलं? अनु लागला, अनुकूल झालं. मती या मूळ शब्दाला अनु लागला, अनुमती झालं. स्वार या मूळ शब्दाला अनु लागला, अनुस्वार झालं. भाव या मूळ शब्दाला काय लागलं? अनु हा उपसर्ग लागला, अनुभव झाला. वाद या मूळ शब्दाला उपसर्ग अनु हा लागला, अनुवाद हा शब्द झाला. पहा मित्रांनो, पराजय झाला, पराभव झाला, पराक्रम झाला, पराकर्ष, परामर्श झाला, प्रकाश झाला. त्यानंतर दररोज झालं, दरमजल झालं. सॉरी, इथं दरमजल पाहिजे होतं. धर्मजल झालं, परंतु ते दरमजल पाहिजेत. दरडोई झालं, दरसाल झालं, दरमहा झालं, दरशेकडा झालं. कशामुळं? या उपसर्गामुळं. त्यानंतर लागला पंच या शब्दाला पंच म्हणजे 5. पंच या शब्दाला उपसर्ग लागला. म्हणून सरपंच झाला. कार या शब्दाला उपसर्ग लागला. सरकार झालं. दारला सरदार केलं. चिटणीसला सरचिटणीस केलं. सरहद्दला सॉरी हद्दला हद्द केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, आ हा एक उपसर्ग आहे. त्यानंतर बे हा एक उपसर्ग आहे. आता प्रति यामध्ये नाहीये. प्रतिकार, प्रतिशोध हा पण एक उपसर्ग आहे. असे उपसर्ग आहेत, जे शब्दाच्या आधी लागून काय करतात? उपसर्ग घटित शब्द तयार करतात. चला तर मित्रांनो, समोरचा याचा साधित शब्दाचा उपप्रकार पाहू आपण, ज्याचं नाव आहे प्रत्यय घटित. ज्या प्रकारे उपसर्ग हा आधी लागायचा, त्याच प्रकारे प्रत्यय हा नंतर लागतो. मग मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जो शब्द तयार होतो, त्याला प्रत्यय घटित शब्द म्हणतात. पण कधी? मूळ शब्दाच्या नंतर. आपण उपसर्गमध्ये पाहिलं होतं, की मूळ शब्दाच्या आधी.
मूळ शब्दाच्या आधी जर लागलं तर उपसर्ग तयार होतो. मूळ शब्दाच्या नंतर जर लागलं तर प्रत्यय तयार होतो. मूळ शब्दाच्या नंतर जो शब्द लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. मूळ शब्दाच्या आधी जो लागतो त्याला उपसर्ग म्हणतात. उपसर्ग लागला की उपसर्ग घटित तयार होतो. प्रत्यय लागला तर प्रत्यय घटित तयार होतो. उपसर्ग हा आधी लागतो, प्रत्यय हा नंतर लागतो. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा, इथे एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे आपण, की सकाळी काय करायची? देवाची प्रार्थना करावी. सकाळी देवाची प्रार्थना करावी. आता प्रार्थ हा मूळ शब्द आहे आणि याला प्रत्यय लागला तो अन. काय लागला? अना. प्रार्थ हा मूळ शब्द आहे. अना काय लागला त्याला? प्रत्यय लागला. म्हणून काय झालं? प्रार्थना झालं. काय झालं? प्रार्थना. ला ज्या मूळ शब्दाला रा हा शब्द लागला म्हणून लाजरा झाला. काय झालं? लाजरा. नाच्या शब्दाला नारा हा काय लागला? प्रत्यय लागला म्हणून नाचणारा हा शब्द तयार झाला. काय झाला? नाचणारा. बघू काही परत प्रत्यय घटित उदाहरणं आपण समोरच्या पेजवर आपल्या अ, दर्श या शब्दाला अनीय हे प्रत्यय लागले म्हणून दर्शनीय झालंय. हे पहा अनीय प्रत्यय. श्रव या शब्दाला अनीय हा प्रत्यय लागला म्हणून श्रवणीय झालं. मानला माननीय केलं. रमला रमणीय केलं. पूजला पूजनीय केलं. वंदला वंदनीय केलं. कशानं? अनीय हा प्रत्यय लागल्यामुळं. त्यानंतर अना हा शब्द हा प्रत्यय आहे पहा. अना हा काय आहे? प्रत्यय आहे. हा रचला लागला, रचना झाला. घटला लागला, घटना झाला. वंदला लागला, वंदना झाला. वेदला लागला, वेदना झाला. प्रार्थला लागला, प्रार्थना झाली. त्यानंतर इक हा प्रत्यय आहे. पहा, इक हा वर्षाला लागला, वार्षिक केलं. पथला लागला, पथिक केलं. रसला लागला, रसिक केलं. नंतर औ हा प्रत्यय पहा, तो टाकला लागला, टाकाऊ केलं. लढला लागला, लढाऊ केलं. जळला लागला, जळाऊ केलं. विकला लागला, विकाऊ केलं. शिकला लागला, शिकाऊ केलं. शिकत शिकत असंच राहायचंय आपल्याला. नारा हा प्रत्यय आहे. नाचला लागला, नाचणारा झाला. लिहिला लागला, लिहिणारा झाला. पीला लागला, पिणारा झाला. बोलला लागला, बोलणारा झाला. न या शब्दाला लागला, खाणारा झाला. कट हा प्रत्यय पहा. तेलला लागला, तेलकट झालं. धूरला लागला, धुरकट झालं. मातला लागला, मातकट झालं आणि मळला लागला, मळकट झालं. ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं. प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित ज्यावेळेस आपल्या समोर येतात, आपण पूर्ण गोंधळून जातो. काही सुचत नाही आपल्याला. एकदा डोक्यामध्ये येतं, की चला प्रत्यय हा अगोदर लावतात का नंतर लावतात? उपसर्ग हा नंतर लावतात, आधी लावतात? या गोंधळामध्ये आपण गोंधळून जातो. पण पक्क आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की प्रत्यय हा नंतर लागतो आणि उपसर्ग हा आधी लागतो. उपसर्ग आधी, प्रत्यय नंतर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता साधित शब्दाचा तिसरा प्रकार म्हणजे तो आहे अभ्यस्त शब्द. मग अभ्यस्त शब्द म्हणजे काय? उपसर्ग ऐकलंय, प्रत्यय ऐकलंय, पण अभ्यस्त नाही ऐकलं. मग हे अभ्यस्त शब्द वर्ग 9वी, वर्ग 10वी या 2 वर्गामध्ये नक्कीच याच्यावरती 2 मार्काचे प्रश्न येतात. नक्कीच येतात. मग मराठी भाषेत ज्या शब्दांची पुनरावृत्ती होते, एकच शब्द पुन्हा येतो. एकच शब्द काय येतो? पुन्हा पुन्हा येतो. असे शब्द त्यांना काय म्हणतात? अभ्यस्त शब्द म्हणतात. व्याख्या दिसते पहा तुम्हाला स्क्रीनवर. मराठी भाषेत ज्या शब्दांची पुनरावृत्ती होऊन शब्द तयार झालेले असतात, अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. मग या अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार पडतात. कोणते? पहिला आहे पुनर्अभ्यस्त, दुसरा आहे अंश अभ्यस्त, तिसरा आहे अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द. 3 उपप्रकार आहेत. तिन्ही पाहायचे आपण. छोटे-छोटे याचे प्रकार आहेत. पहिला आहे पूर्णाभ्यस्त. मग पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? एका शब्दाची 2 वेळा पुनरावृत्ती होती. 2 वेळा काय होतं? पुनरावृत्ती होती. म्हणजे उदाहरणार्थ पहा, जवळ-जवळ, जवळ, जवळ, जवळची 2दा पुनरावृत्ती झाली. मागे-मागे, मागेची परत एकदा पुनरावृत्ती झाली. पुढे-पुढे, त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली. बारीक-बारीक करतो आपण शब्द. पुन्हा पुनरावृत्ती झाली. लांब-लांब, चिड-चिड, समोरासमोर, हळू-हळू, क्षण-क्षण या शब्दांची पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे? पूर्ण अभ्यस्त शब्द तयार झालेले आहेत. हे पाहत आहोत आपण अभ्यस्त शब्द. त्यानंतर आता अभ्यस्त शब्दामधला दुसरा उपप्रकार जो म्हणजे अंशाभ्यस्त. जेव्हा एखादा शब्द पुन्हा न येता, एखादा शब्द पुन्हा-पुन्हा येत नाही.
जसं आपण पूर्ण अभ्यासामध्ये पाहिलं. तर काय होतं, तर ते एखादं अक्षर बदलतं आणि त्याचा अर्थ तोच राहतो. अर्थ बदलत नाही. शब्द जरी दुसरा बदलला तरी त्याचा अर्थ बदलत नाही. अशा शब्दाला काय म्हणलेलं आहे? अंशाभ्यस्त. मग कोणते आहेत? शेजारी-पाजारी, शेजारी-पाजारी, पाजारी शब्द बदलला, पण अर्थ तोच आहे. आपण शेजाऱ्यालाच कधी-कधी शेजारी-पाजारी म्हणतो. शेजारी-पाजारी, जवळ-जवळ राहणारे लोकं. त्यानंतर कागदपत्र, कागद तोच, पत्र तेच. त्यानंतर आहे डावपेच. डावपेच शब्द एकच, त्याला म्हटलेलं आहे अंशाभ्यस्त. बाजारहाट, अर्थ एकच, शब्द 2, अर्थ एकच, शब्द 2. त्यानंतर एक कामधंदा, काम बी धंदा बी, काय आहे? अंशाभ्यस्त. सामान सुमान अंशाभ्यस्त आहे. धरपकड अर्थ एकच आहे. धरलं काय आणि पकडलं काय? धरा का पकडू? नाही. कपडे लत्ते, कपडे काय, लत्ते काय? अर्थ एकच आहे. त्यालाच म्हणतात अंशाभ्यस्त. त्याच्यानंतर आहे अनुकरणवाचक शब्द. अनुकरण, अनुकरण म्हणजे पहिल्या शब्दाचं अनुकरण दुसऱ्या. मग व्याख्या काय? काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती होते. ध्वनिवाचक शब्दाची काय होते? पुनरावृत्ती होते. अशा टायमाला काय आहे? अनुकरणवाचक शब्द तयार होतात. मग कोणते आहेत ते? फडफड. फडची अनुकरण कोण केले? पुढच्या फडने केले. खळचे अनुकरण पुढच्या खळनं अनुकरण करून टाकले. बडबड, वरवर, गडबड, चटपट, वटवट, तुरुतुरु, कडकडाट, किरकिर, गुटगुटीत, चुरचूर. हे सगळ्या शब्दांनी काय केलेलं आहे? एका शब्दाचं अनुकरण पुढच्या शब्दाने केलेलं आहे. त्याला म्हणतात अनुकरण वाचक शब्द. आता पाहायचा आपला शेवटचा उपप्रकार जो आहे समासिक शब्द. आता या विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्दाचा एक स्पेशल व्हिडिओ, सॉरी, सामासिक समास आणि समासाचे प्रकार. समास आणि समासाचे प्रकार त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत येत्या 1-2 दिवसात. तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ मी पोहोच करेन. परंतु सामासिक शब्द हा शब्दसिद्धीचा एक प्रकार आहे. थोडक्यात आपण इथं सामासिक शब्द म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. पहा, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या नवीन व संक्षिप्त जोडाक्षराला 2 शब्द एकत्र आलेले आहेत, पण संक्षिप्त एखादा शब्द तयार झालेला आहे. त्या शब्दाला जोडाक्षराला काय म्हणलेलं आहे? सामासिक शब्द म्हणलेले आहे. पहा, राजा अधिक पुत्र काय तयार झाला? राजपुत्र. हे 2 शब्द इथे वेगळे असतील, परंतु इथं तयार झाला एकच शब्द, ज्याला सामासिक शब्द म्हणतात. त्याच्यानंतर देव आलय, देव अधिक आलय, देवालय तयार झालाय, सामासिक शब्द. त्यानंतर जल अधिक पान, जल पान, जलपान तयार झाला. त्यानंतर ग्रामसभा, गावसभा, त्याला ग्रामसभा म्हणतो आपण, गावातली सभा. ग्राम अधिक सभा, ग्रामसभा तयार झाला. महान पुरुष, महान अधिक पुरुष, महान पुरुष काय झाला? सामासिक शब्द तयार झाला. लोकसभा, लोक अधिक सभा काय तयार झाला? लोकसभा तयार झाला. त्यानंतर सूर्य अधिक उदय, सूर्य उदय, सूर्योदय तयार झाला. म्हणजे 2 संक्षिप्त शब्द जोडून एक सामासिक शब्द तयार केला जातो. 2 शब्द जोडून एक शब्द तयार केला जातो. त्याला सामासिक शब्द म्हणतात. जसं जनसेवा, पहा, जनसेवा, जनसेवा तयार झाला. चंद्र, चंद्र म्हणजे ग्रह आणि उदय म्हणजे निघणे, 2 शब्द जोडले, चंद्रोदय तयार झाला. म्हणजे 2 शब्द तयार करून काय तयार झाला? एक सामासिक शब्द तयार झाला. अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शब्दसिद्धी हा छोटासा टॉपिक अभ्यासला आणि या टॉपिकमध्ये आपण तद्भव, तत्सम, देशी, देशज, देशी म्हणजे देशच, त्यानंतर प्रभाषीय शब्द हे सिद्ध शब्दामध्ये अभ्यासले. साधित शब्दामध्ये आपण उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द, अभ्यस्त शब्दामध्ये आपण अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक हे 3 उपप्रकार अभ्यासले आणि या साधित शब्दामध्ये शेवटचा उपप्रकार म्हणजे सामासिक शब्द हाही अभ्यासला. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या छोट्या टॉपिकचा तुमच्या परीक्षेमध्ये फायदाच होणार आहे. या टॉपिकमधून तुम्ही तुमच्या पद्धतीनं छोट्या-छोट्या नोट्स काढून तुमच्याकडं त्या जपून ठेवायच्यात, वाचायच्यात. येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होणार आहे. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरसाल, नक्कीच या परीक्षेचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन आमचे पुढचे व्हिडिओ त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. चला, इथंच थांबू.